आजचं देवाचं वचन आहे ना, देवाच्या कृपा पुरेशी आहे. सर्वजण सांगा, माझ्या जीवनात देवाची कृपा पुरेशी आहे. देवाच्या कृपा प्राप्त करण्यासाठी ना परमेश्वराकडे येण्यासाठी प्रयत्न करा. जेव्हा देवाचं कृपा आपल्यावर राहत असतात तेव्हा परमेश्वराची कार्य आपल्या जीवनात नेहमी होणार आहे. आपण आहे ना परमेश्वराकडे जेव्हा येत असतो तेव्हा परमेश्वराची ना कृपा प्राप्त करावं. परमेश्वराची ना कृपा येशू ख्रिस्त नावामध्ये ना आपण आहे ना प्राप्त करावं. म्हणून परमेश्वराच्या महान कृपा आपल्यावर राहण्यासाठी आपण परमेश्वराकडे येण्यासाठी प्रयत्न करावं नेहमी. देवाची वचन आपल्याला याप्रमाणे शिकवतात की 2 कोरिन्थिकरासपत्र 12:9 जेव्हा पाहत असतो, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्णतेस येते. तर ख्रिस्ताच्या शक्तीच्या माझ्यातही वास व्हावं म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची आडता पार आनंदाने बाळगीन. हालेलुया. देवाची वचन याप्रमाणे आपल्याला शिकवतात की परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणास पूर्णतेस येत असतात. बघा, देवाची वचन म्हटल्याप्रमाणे परमेश्वराची कृपा आपल्याला पूर्ण पाहिजे आपल्या जीवनात. जेव्हा देवाचं कृपा राहिलं परमेश्वराची शक्ती पण आहे ना आपल्या जीवनात येणार. परमेश्वराचा अभिषेक पण आपल्या जीवनात राहणार. जेव्हा देवाचं शक्ती, देवाचा अभिषेक आणि देवाचं कार्य आपल्या जीवनात व्हावं म्हणजे परमेश्वराची कृपा त्या व्यक्तीवर राहायला पाहिजे. जेव्हा ज्या व्यक्तीवर परमेश्वराची कृपा राहणार आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ना परमेश्वराची शक्ती, जेव्हा त्या व्यक्तींना अशक्तपणामध्ये राहत असतात परमेश्वराची शक्ती त्यांना सहाय्य करणार आहे. हालेलुया. आपण अशक्तपणा म्हणलं तर आहे ना शारीरिक अशक्तपणा नाही, जीवनामध्ये पण आहे ना काही असं विशेष करून राहत असतात की आपल्या जीवनात आपण एक काम करू शकत नाही. काही लोकांना ना बरं व्हायचं ना इच्छा असतात, बरं व्हावं म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आहे ना एकाच आजारापणापासून आहे ना त्यांना बरं होण्यासाठी त्यांनी ना प्रयत्न करतात, पण बरं होत नाही. वर्षानुवर्ष त्या आजारीमध्ये राहून आहे ना त्यांनी दुःखामध्ये राहत असताना ना बरं व्हायचं मनात आहे पण होऊ शकलं नाही. जेव्हा देवाचं कृपा प्राप्त केल्यावर देवाचं शक्ती त्या व्यक्तीकडे येऊन देवाचा अभिषेक त्या व्यक्तीवर आल्यावर तेव्हा त्यांच्या जीवनात असलेले आजारपणा येशू ख्रिस्त नावामध्ये काढून टाकून येशू ख्रिस्ताने त्यांना आरोग्य देणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतात की ना तुमच्या जीवनात जेव्हा तुम्ही अशक्तपणामध्ये राहणार आहे माझं शक्ती तुझ्या जीवनात कार्य करत असतात. आपल्याला अनेक वेळानं आपल्या जीवनात आहे ना एखादा आशा असतात पण काही करू शकत नाही. ते पूर्ण व्हावं म्हणून आहे ना आपल्या मनात राहत असतात पण काही करू शकत नाही आपण, कारण की आपल्या हातातून ते सर्व गोष्टी होऊ शकत नाही. मिळावा आशीर्वाद म्हणतो आपण पण करू शकत नाही ते पूर्ण. जेव्हा जीवनामध्ये तुम्ही अशक्तपणा राहत असतात, एखाद्या व्यक्तीच्या ना जीवनात कर्जाचं ना जेव्हा डोंगरासारखं त्यांच्या जीवनामध्ये राहिल्यावर ते कर्ज काढावं म्हणून आहे ना त्यांनी प्रयत्न करत असतात, ते कर्जातून मुक्त व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात, पण त्यांनी कधीही त्याच्यातून बाहेर येऊ शकत नाही. पण जे देवाकडे येऊन देवाला प्रार्थना करून देवाची कृपा प्राप्त केल्यावर परमेश्वराने ना त्यांना नवीन व्यवसाय करण्याचे एक मार्ग पण परमेश्वराने दाखवतात आणि त्यांना ना आर्थिक स्थिती सुधारणूक करण्याचे ना परमेश्वराने मार्ग दाखवून त्याच्यातून आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये त्या कर्जातून बाहेर काढणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून म्हणलं त्याने जेव्हा अशक्तपणामध्ये तुम्ही राहणार आहे माझा शक्ती तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. प्रत्येक मनुष्याला देव गरज आहे. तेव्हा देवाकडे येऊन देवाची कृपा प्राप्त केल्यावर त्या कृपेचे द्वारे
त्या व्यक्तीवर येशू ख्रिस्त नावामध्ये अभिषेक आणि त्या अभिषेकामध्ये असलेली शक्ती तेव्हा त्या व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही संकट आहे ते सर्व संकट येशू ख्रिस्त नावामध्ये काढून परमेश्वरांनी येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादामध्ये बदल करणार आहे. हालेलुया. तुमच्या मनामध्ये अनेक विषय आहे, मनामध्ये जे काय आहे ते पूर्ण व्हावं म्हणलं तर परमेश्वराची कृपा गरज असतात. म्हणून परमेश्वर म्हटलं इब्रिकरास पत्र 4 अध्याय आणि 16 वचन मध्ये जेव्हा पाहत असतो आपण, आपल्याला दया प्राप्ती व्हावी आणि गरजेच्या वेळी सहाय्य होण्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनास जवळ जाऊ. हालेलुया. कृपा मिळण्यासाठी गरजेच्या वेळी सहाय्य होण्यासाठी आपण कुठं जायला पाहिजे? एखाद्या जीवनात गरज असतं, गरज असलं तर नाही ना लोकांना इकडं तिकडं पळत असतात गरज पूर्ण होण्यासाठी, इकडं तिकडं. परमेश्वर काय म्हणतात आपल्या सर्वांना ना की जे काही असतं तुमच्या जीवनामध्ये गरज आहे ना, तुम्हाला ना गरजेची वेळी सहाय्य होण्यासाठी तुम्ही देवाच्या कृपेच्या सिंहासनाजवळ या. ते सिंहासन कुठं आहे म्हणलं तर देवाचं महान मंदिर मध्ये आहे. तुम्ही देवाच्या मंदिरात येऊन जेव्हा प्रार्थना करणार, तुमचे जे काही गरज आहे त्या गरज विषयी जेव्हा प्रार्थना करणार, परमेश्वर म्हणतात येशू ख्रिस्त नावामध्ये ते पूर्ण होणार आहे. हालेलुया. तुमचं सर्व गरज पूर्ण होणार. परमेश्वर म्हणतात आपल्याला दया प्राप्ती व्हावी आणि गरजेच्या वेळी सहाय्य होण्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. धैर्य धरा, देवाकडे या आणि देवांनी तुमच्यावर कृपा दाखवणार. तुमचं जे जे गरज आहे ना ते येशू ख्रिस्त नावामध्ये पूर्ण होणार आहे. हालेलुया. तुमचं सर्व परिस्थिती जे काही समस्या आहे ना त्याच्यातून बाहेर काढणारा परमेश्वर. इपिस्कारास पत्र 2 अध्याय 8 वचन, तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले नाही तर हे देवाची दान आहे. आपल्या हातातून काय पण होत नाही, देवाची कृपा. म्हणून आहे ना आपण नेहमी सांगावं माझ्यावर देवाची कृपा आहे म्हणून मी आज आशीर्वादित झालो. माझं घराचं शांती आहे म्हणलं तर देवाची कृपा. मी आशीर्वादित झालो म्हणलं तर देवाची कृपा. मी कमवलो म्हणलं तर मग गेलं ते सर्व पाण्यामध्ये जाणार आहे. हालेलुया. कधी पण या जगात आहे ना आपण कमवलं नाही, आपल्याला दिलेलं कोण आहे म्हणलं तर परमेश्वर आहे. हालेलुया. आपल्याला सर्व जे काय दिलं परमेश्वर दिलेलं आहे. परमेश्वराच्या कृपा आहे म्हणून मी आशीर्वादित झालो. परमेश्वराच्या कृपा आहे म्हणून मी आरोग्यामध्ये आहे. परमेश्वराच्या कृपा आहे म्हणून माझ्या घरात शांती आहे. हालेलुया. वचनाच्या द्वारे परमेश्वर म्हटलं देवाची कृपा आहे म्हणून मला तारण प्राप्त झालं, हे माझ्या हातातून झालं नाही. रक्षण कोणाकडून मिळतं तर परमेश्वर. कसं मिळालं? देवाची कृपा आहे म्हणून. आशीर्वाद कोणाकडून मिळतं तर देवाकडून. आशीर्वाद कसं मिळालं? देवाची कृपा आहे म्हणून. देवाची कृपा आहे म्हणून तुम्हाला सर्व काही मिळतं. नाहीतर देवाची कृपा नसलं तर काही पण मिळत नाही. म्हणून आपण कृपेच्या सिंहासनाकडे जायला पाहिजे. हालेलुया. सिंहासनाकडे जायला पाहिजे. म्हणजे ते सिंहासन कुठं आहे म्हणलं तर देवाच्या मंदिरात. देवाच्या मंदिरात येऊन देवाची कृपा प्राप्त करत आशीर्वाद होऊन देवाची महिमा करू. आपण सर्वजण उठून उभा राहू. आपण सर्वजण पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो. तुझी कृपा तुझ्या सर्व लेकरावर राहत असताना अशक्तपणात बाप्पा तुझं शक्ती मिळणार आहे म्हटलं. म्हणून तुझं कृपा, तुझ्या दया, तुझा प्रेम तुझ्या लेकरावर राहत असताना तुझे सर्व लेकरं येशू ख्रिस्त नावामध्ये सर्व विषयामध्ये आशीर्वादित होऊन महिमा आणि गौरव नेहमी होण्यासाठी सहाय्य कर म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.